अमेरिका इराण युद्धाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम। सेन्सेक्स 1173 अंकांनी कोसळला। निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण। मध्य पूर्वमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढणार। कच्च्या तेलाच्या किमती 10% वाढून $78.52 किमती आणखी वाढण्याचा अंदाज। इराण इस्रायल युद्धाचा भारतीय विमान सेवेला फटका। मुंबई विमानतळावरील 127 उड्डाणं रद्द। मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटोला जाणारी उड्डाणंही रद्द। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट। स्फोटातील मृतांची संख्या 18वर। 18 ते 20 जण जखमी, देखील उपचार सुरू। फडणवीसांकडून सखोल चौकशीचे आदेश। नागपूरच्या चाणक्यपूरमध्ये भीषण आगीची घटना घडली। पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले 700 सिंथेटिक पाईप्स जळून खाक। मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग लागली आणि त्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती। विमान उड्डाणादरम्यान पायलट झोपला। जय पवारांकडून बीएसआर मालकाचा व्हिडिओ शेअर। बीएसआर कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करण्यासह रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी। T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताची धडक। वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव। संजू सॅमसनचे नाबाद 97 धावांची खेळी निर्णायक। 5 मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामना रंगणार।